नमस्कार मंडळी. दिवाळीचा फराळ बनवायची तर लगबग सुरूच असेल. आज आपण पारंपरिक असे बिना पाकाचे पटकन होणारे राधावल्लभ लाडू बनवूया. प्रथम तूप घेऊया. हे तूप चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी. असं फेटून फेटून छान क्रीमी करायचं आहे तुपाला या. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला रवा मिसळायचा आहे. रवा घालतीये. आता हे तूप आहे, हे छान रव्याला चोळून घ्यायचं, असं छान मिक्स करून घ्यायचं. आधी तर गरम दूध घालायचं आहे आपल्याला रव्यामध्ये. मिक्स करून घ्यायचं रवा. गरम दुधात असं मळून घ्यायचं आणि कोमट कोमट असताना झाकून ठेवून द्यायचं अर्धा तासासाठी. अर्धा तास झालेला आहे. हा गोळा आता मी फोडते बघा. थोडंसं फुगल्यासारखं होतं. चांगलं असं मळून घ्यायला लागतं. परत चांगलं मळून घ्यायचं. थोडंसं कोरडं वाटलं तर थोडंसं हलकंसं दूध घ्यायचं, मिसळायचं आणि मळायचं. आता हे छानसं मऊ मळून झालेलं आहे. ह्याच्या पुऱ्या लाटायच्या आहेत आपल्याला आणि तळायचे. आता हे पुरीसारखं थोडंसं लाटून घ्यायचं. तूप गरम झालेलं आहे, तळून घेऊया. आता या पुऱ्या छान गोल्डन ब्राऊन तळून घेतलेल्या आहेत. अशाच मी बाकीच्याही तळून घेते. आता या पुऱ्या तळून झाल्यानंतर असं कोमटसर झाल्या की मोडायच्या, मिक्सी करून घ्यायच्या. मिक्सी केलेल्या मिश्रणामध्ये तळलेला खजूर, कुडकुडीत छान झाला तो जरा आणि तो लागतो मस्त लाडूमध्ये. तळलेला काजू, वेलची पावडर, जायफळाची पावडर, थोडीशी खडी साखर आहे. ही ऑप्शनल आहे, आवडली तर घालावी, पण मी तुम्हाला पूर्ण पारंपरिक पद्धत सांगते म्हणून मी घालते. पिठी साखर टाकूया. आता ह्याचे आपण लाडू वळून घेऊया. यंदाच्या दिवाळीमध्ये तुम्ही असे हे पारंपरिक राधावल्लभ लाडू जरूर करून बघा. सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका. घरचं खाणं ह्याची आरोग्याचं लेणं.